स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड ताईंना श्री स्वामी समर्थ। तर स्वयंपाक झाल्यावर पसारा किचनवर एवढा होतो, तर हे माझंच नाही तर सगळ्या ताईंचं असंच आहे। स्वयंपाक नाश्ता सगळं सकाळच्या घाई गडबडीत एवढा पसारा होऊन जातो, तर नंतर म्हणजे आवरायला खूप असा वेळ जातो आणि आपल्याला म्हणजे खूप असं टेन्शन येतं की एवढा किचनवरचा आता पसारा आवरायचा आहे। तर तेच मी आज आवरायला किचन घेतले, तर चला म्हटलं व्हिडिओ काढूया। तर आपण आहे ना किचन पद्धतशीरपणे आणि योग्य रीतीने जर आवरायला घेतला ना, तो अर्धा तासातच सगळा आवरून होतो। तर मी योग्य पद्धतीने किचन कसं आवरते, अर्ध्या तासातच सगळं पूर्ण किचन कसं क्लीन करते, तेच तुम्हाला आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी जे आहे जे कागद वगैरे पडलेले असतात, आपण भाजी वगैरे आणतो ते पिशव्या वगैरे काही पडलेले असतात किचनवर, ते मी सगळ्या एका साईडला काढून ठेवते। म्हणजे जेवण असतं कढईमध्ये ते आधी बाजूला काढून ठेवते एका भांड्यात, म्हणजे कसं नंतर मग टेन्शन राहत नाही, आपण फक्त भांड्याचं आवरायला मोकळे असतो। कारण कसं जेवण तसंच आपण ठेवलं तर भांडे आवरताना किंवा भांडे वगैरे घासताना शिंतोडे वगैरे उडतात आणि कुठंतरी म्हणजे असं डिस्टर्ब होतं आवरताना किचन, म्हणून मग सगळं जेवण बाजूला काढून ठेवते, म्हणजे भांडे वगैरे सगळं आवरायला मोकळं होऊन जातं माणूस। आणि जे खरकट असतं म्हणजे जे उरलेलं असतं ते खराब जर झालं तर ते एक मेन कागदचं म्हणजे प्लास्टिकची पिशवी असते ना, त्याच्यात मी काढून ठेवते। एकतर गाईला चांगलं असेल तर गाई वगैरे ढोरांना मी देऊन देते, इथं जवळच राहतात म्हणजे त्यांच्याजवळ गाई वगैरे आहेत तर त्यांना देऊन देते, नाहीतर मग पाण्यात टाकून देते, असं फेकून देत नाही। ते सगळं खरकट वगैरे बाजूला काढून मग राहतात फक्त भांडे, आणि भांडे मग मोठे मोठे भांडे एका साईडला काढून ठेवते, जे बारीक बारीक असतात ना ते सगळे एकात एक घालून एका साईडला ठेवते। म्हणजे खरकट असताना त्यांच्यातलं ते आधी सगळं मी एका जी बादली आहे खरकट पाण्याची, ते बादलीत ना सगळं खरकट काढून घेते, म्हणजे कसं भांडे घासायला आपल्याला सोपी पडतात। जास्त असं परत परत प्रत्येक वेळी आपण भांडं घासायला घेतलं तर ते खरकट काढायची वेळ येत नाही, त्याच्यात जास्त आपला टाइम जात नाही। म्हणजे इकडे तिकडे पूर्ण किचनभर भांडे पडलेले आहेत ना, ती सगळी मी एकजीव करून घेतलेली आहेत। म्हणजे ग्लास तांबे वगैरे चम्मच वगैरे जे मोठी भांडे आहेत ते एका साईडला ठेवून दिली, म्हणजे कसं एकदा भांडे घासायला की उभी राहिली ना मी, तर मला इकडं तिकडं हात करायची गरज नाही किंवा इकडे तिकडे जायची गरज नाही, आणि भांडे घेताना वेळ जायला नको, म्हणून सगळी भांडे व्यवस्थित अशी सगळी खरकट वगैरे काढून तिथं लावून दिली। म्हणजे भांडे घासताना कसं पटापट आपल्याला हातात भांडे घेता येतात। आणि भांडे घासायच्या आधी जे किचनचे टाईल असते 2 फरशी म्हणजे पूर्ण टाईल बसवलेली आहे भिंतींना, पण जे 2 टाईल असतात ना त्यांना आपण स्वयंपाक करताना आपण जेव्हा फोडणी देतो किंवा भाजी जेव्हा उकळ येते असं काही स्वयंपाक करताना सगळे शिंतोडे वगैरे उडत असतात, मग ते क्लीन करायला वेळ जातो आपला। मग म्हणून मी काय करते, जेव्हा मी भांडे घासायला लागते तेव्हाच मी भिंतीवर पूर्ण पाणी टाकून देते, म्हणजे कसं जोपर्यंत माझी भांडे घासून होतात तोपर्यंत सगळं असं भिजून मोकळं झालेलं असतं, म्हणजे घासायच्या वेळेस किंवा पुसायच्या वेळेस जास्त वेळ जात नाही, लगेच ते निघत असतं। गॅसवर पण जे आपले आपण भाजी करतो भाकरी करतो किंवा तांदूळ आपण भात वगैरे करतो तेव्हा ते पाणी सांडलेलं असतं, किंवा खिचडी भात वगैरे ते पाणी सांडलेलं असतं, मग ते डाग निघत नाही, खूप असे कडक होऊन जातात आणि मग निघत नाही घासायच्या वेळेस लवकर। मग ते काय करते मी भांडे घासायच्या आधी ना सगळं पाणी टाकून ठेवते, म्हणजे कसं भांडे घासेपर्यंत ते सगळं असं म्हणजे निघून येतं आणि पुसायला जास्त वेळ जात नाही। ही टिप नक्की वापरा, खूप असं उपयोगी पडतं। तर पाणी आणि किचनवर आपण काही पण कापत म्हणजे कट करत असतो, आपलं किचन स्वच्छच असतं म्हणून मी किचनवर कट करत असते काही वेळेस जसा टाइम भेटला तसा। मग ते कसं चिकट वगैरे झालेलं असतं, कडक झालेलं असतं, डाग वगैरे झालेले असतात, मग त्याच्यावर पण मी सगळं पाणी असं ओतून देते किचनवर। म्हणजे कसं किचनवरचं जेव्हा मी पाणी काढते ना तेव्हा असं म्हणजे जास्त हे जात नाही, अवघड जात नाही, लगेच डाग वगैरे सगळं निघून येतं। आणि भांडे वगैरे घासले का मग भांडे जाळीत भांडे ठेवायचे पण टेक्निक पाहिजे। सगळे भांडे मी बारीक बारीक कप एका साईडला, भांडे म्हणजे कप ग्लास तांबे बारीक चमचे मोठे चमचे असे एक एक साईडला ते स्टोअर करून ठेवते। आणि जे मोठी भांडे असतात ना, आपलं कुकर पोळीचा डब्बा किंवा आपलं पोळपाट वगैरे सगळे जे मोठे मोठे भांडे असतात ना ती व्यवस्थित मी वरच्या साईडला लावते, म्हणजे कसं
जाळीत जागा होते भांडे ठेवायला, नाहीतर आपण कसं पण भांडे ठेवले तर मग किती पण एवढी भांडे राहिले आणि जाळी किती पण मोठी असली तरी भांडे ठेवायला जागा होत नाही आणि ते भांडे ठेवण्यातच आपला खूप सारा असा वेळ जातो भांडे जाळीत सेट करायला. म्हणून भांडे ठेवतानाच व्यवस्थित ठेवायला पाहिजे. भांडी सगळी घासल्यानंतर मी जाळी एका साईडला लावून देते. सगळ्यात आधी मी गॅस वगैरे घासून घेते, जे आपलं किचन ओटा आहे तो घासून घेते आणि टाईल्स मग लगेच टाईल घासून घेते. अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सगळा किचन साफ करते. जास्त म्हणजे अवघड न जाता, जास्त वेळ न जाता, व्यवस्थित पद्धतशीरपणे असा किचन जर साफ केला तर आपल्या अर्धा तासातच पूर्ण किचन डीप क्लिनिंग होऊन जाते. भांडे घासून होतात, सगळं किचन धुवून चुवून पुसून पासून सगळं होऊन जातं अर्धा तासातच. आणि आपण कसं पण असं अडबंगसारखं किचन जर आवरत असलो तर ते 1 तासात सुद्धा होत नाही. आणि इकडं दाना तिकडं खरकटं इकडं खरकटं असं होतं. आणि असं व्यवस्थित पद्धतशीरपणे जर आपण किचन क्लीन केलं तर त्याच्यात वेळसुद्धा कमी जातो आणि सगळं किचनसुद्धा असं चकचकीत होऊन जातं आणि कुठंच असा डाग वगैरे दिसत नाही. स्टेप बाय स्टेप आपण सगळं किचन पूर्णपणे साफ केलं तर असं मी किचन पद्धतशीरपणे साफ करते आणि माझं किचन नेहमीच असं स्वच्छ आणि सुंदर दिसतं. कमी वेळात मी खूप असं छान किचन स्वच्छ करत असते. तर चला मग हा माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा, कारण व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप अशी मेहनत लागते आणि लाईक करायला तुम्हाला पैसेसुद्धा लागत नाही. लाईक आणि तुमच्या एक लाईकने व्हिडिओ पुढं जातो. त्याच्यामुळं म्हणून फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला नक्की लाईक करत जा. व्हिडिओ खूप असा मेहनतीने आणि खूप आशेने अपलोड करतो की व्ह्यू येतील, लाईक येतील असं म्हणून. आणि जेव्हा लाईक वगैरे येत नाही, व्ह्यू येत नाही तर खूप असं म्हणजे खूप वाईट वाटतं मनाला. तर प्लीज तुम्ही कोणी म्हणजे माझ्या गोडताई जर बघत असतील ना तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगासुद्धा की व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि किचन बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे मस्तपैकी. तर तुम्हीसुद्धा असंच टिप वापरून किचन स्वच्छ करा. भेटू अशाच एका छानशा नव्या व्हिडिओ.